स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजेच काय, तर ज्या मुलांना किंवा ज्या मुलींना महाराष्ट्र पोलीसमध्ये या ठिकाणी सहभाग दर्शक किंवा ज्या मुलांना किंवा ज्या मुलींना महाराष्ट्र पोलीस बनायचे असेल, अशा मुलींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. तुम्हाला खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती की फॉर्म कधी सुरू होतील, भरतीची तारीख काय असणार आहे, त्याची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. डेटही दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट, यामध्ये कोणकोणते इव्हेंट असतात, फिजिकल कसं होणार आहे, म्हणजेच ग्राउंड कसं होणार आहे, ग्राउंडमध्ये कोणकोणते इव्हेंट असतात, नंतर किती मार्कांसाठी असतात, लेखी परीक्षेमध्ये कोणकोणते विषय असतात, किती मार्कांसाठी असतात, किती मार्क तुम्हाला मिळवायचे जेणेकरून तुम्हाला सिलेक्शन घेता येईल, कट ऑफ किती लागू शकतो, याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी A to Z सर्व माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर फक्त तुम्हाला एकच काम करायचं की या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. म्हणून पटापट सर्व विद्यार्थ्यांनी एक काम करा की या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा आणि सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत तुम्हाला सर्व अपडेट या चॅनलवरती दिली जात असते. म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून फ्रीमध्ये तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळत राहणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या मुलांना किंवा ज्या मुलींना पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरायचे असेल, त्यांनी पटापट कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचं आहे. ज्या मुलांना किंवा ज्या मुलींना पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचे असेल, त्यांनी त्यांचं नाव लिहून पाठवायचं आहे. जसं तुमचं नाव मीना असेल, तुमचं नाव शीला असेल, तुमचं नाव साक्षी असेल, तर लिहून पाठवायचं आहे की सर माझं नाव साक्षी, सर माझं नाव मीना आहे, सर माझं नाव शीला आहे, सर माझं नाव रोहन आहे, सर माझं नाव अंकित आहे, सर माझं नाव या ठिकाणी राहुल आहे, असं लिहून पाठवायचं आहे आणि मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे. जे मुलं किंवा ज्या मुली कमेंटमध्ये लिहून पाठवतील की सर मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे, त्या मुलांसाठी मी सर्व स्टडी मटेरियल फ्रीमध्ये देणार आहे, सर्व PDF मटेरियल फ्रीमध्ये देणार आहे, सर्व नोट्स फ्रीमध्ये देणार आहे. आणि एवढंच नाही तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण मदत फ्रीमध्ये करणार आहे. बहुतेक मुलांना फॉर्म भरण्यासाठी अडचण येते, तर सर्व मदत तुम्हाला मी फ्रीमध्ये करणार आहे. संपूर्ण अभ्यासासाठी स्टडी मटेरियल PDF मटेरियल तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास चांगला झाला पाहिजे ह्या हेतूने. तर पटापट ज्या मुलांना फ्रीमध्ये स्टडी मटेरियल, नोट्स किंवा PDF मटेरियल हवं असतील, त्यांनी कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहून पाठवा आणि फॉर्म भरायचे का नाही ते लिहून पाठवा. ज्यांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला मी सर्व गायडन्स फ्रीमध्ये करणार आहे. ठीक आहे. तर आता बघा या ठिकाणी महत्त्वाची जी अपडेट आली ती आपण बघूया. तर बघा अपडेट अशी आहे, महाराष्ट्र पोलीस भरती 2025 नवीन अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. ती म्हणजे असं की 10,000पेक्षा अधिक जागांसाठी अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. आता बघा 10,000पेक्षा जास्त जागा नाही आहे, तर जागा किती आहे, 15,000 प्लस जागा आहेत. कारण की तुम्ही जर बघितलं तर मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये स्वतः अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे की 15,000 प्लस जागांसाठी मान्यता दिली गेली आहे. आता त्या भरतीसाठी एक अडथळा येत असतो की मंत्रिमंडळाची मान्यता नाही आहे किंवा या ठिकाणी बैठकीमध्ये निर्णय झाला नाही आहे. तर आता तुम्ही जर बघितलं काही दिवसांपूर्वी, जवळजवळ 7 ते 10 दिवस झाले, त्याच्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे की पोलीस भरतीला या ठिकाणी मान्यता मिळाली आहे. म्हणजेच 15,000 पदांची पोलीस भरती तुमची होणार आहे आणि त्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. आता मंत्रिमंडळाने मान्यता दिली याचा अर्थ असे की तुमची पोलीस भरतीची संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे. फक्त आता तुम्हाला एक काम करायचं आहे की यासाठी तुम्हाला अभ्यास आणि ग्राउंडची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करायची आहे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होऊ शकेल. तर तुम्हाला फक्त दोनच गोष्टी करायचे, एक ग्राउंडची प्रॅक्टिस आणि एक अभ्यासाची प्रॅक्टिस तुम्हाला करायची, अभ्यास चांगला करायचा आहे. तर बघा 15 सप्टेंबरपासून ही जी पोलीस भरती ती सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच 15 सप्टेंबरपासून तुमची पोलीस भरती या ठिकाणी सुरू होणार आहे. तारीखी तुम्हाला मी सांगून दिली आहे. आता 15 सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ग्राउंडची प्रॅक्टिस चांगली करून ठेवायची आहे आणि तुमचा जो काही अभ्यास आहे, म्हणजे जे काही तुम्हाला स्टडी तुम्ही करताय त्याचा तुम्हाला जो काही सिलेबस असेल किंवा जी काही प्रॅक्टिस असेल ती चांगली करून ठेवायची आहे. ठीक आहे. तर डेटही सांगितलेली 15 सप्टेंबरपासून तुमची भरती सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढे बघा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आगामी पोलीस भरती 2025मध्ये केवळ 10,000 नव्हे तर 13,560पेक्षा अधिक पोलीस तुम्ही जर बघितलं पोलीस शिपाई पदांची भरती होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. 15,000 प्लस जागा आहेत, कारण की मंत्रिमंडळामध्ये मान्यता मिळाली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया त्या 15 सप्टेंबरपासून सुरू होण्याचे अंदाज आहे, ज्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. आता बघा 15 सप्टेंबरपासून तुमची भरती सुरू होणार आहे, तर त्याच्या अगोदर तुम्हाला तयारी करून घ्यायची आहे आणि तयारीसाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळणार आहे. तर तुम्हाला डेली या ठिकाणी प्रॅक्टिस करायची, अभ्यासाची प्रॅक्टिस करायची आणि ग्राउंडची प्रॅक्टिस करायची, कारण ह्या दोन गोष्टी तुम्हाला सिलेक्शन मिळवून देणार आहात. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, जागांची वाढीव संख्या आणि उमेदवारांची वाढती उत्सुकता
बघा, प्राथमिक माहितीनुसार 10,000 पदांची घोषणा करण्यात आली असली तरी गृहविभागाच्या सूत्रांनुसार रिक्त पदांचा आकडा 13,560 पर्यंत वाढू शकतो. यामुळे पोलीस दलामध्ये सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांना अधिक संधी मिळणार आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने अर्ज येणाऱ्या या भरतीसाठी यंदाही लाखो उमेदवार उत्सुक आहेत. म्हणजेच काही यंदाही भरपूर विद्यार्थी अर्ज करू शकतात आणि हजारो नाही तर लाखो विद्यार्थी अर्ज करणार आहेत. तर या लाखो विद्यार्थ्यांमध्ये तुमचंही सिलेक्शन झालं पाहिजे, यासाठी तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करायचे आहे. फक्त थोडीशी तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. पेपरही एवढा अवघड नसतो. पोलीस भरतीचा पेपर सोपा असतो. तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही. एकदम सोपा पेपर हा असतो आणि फक्त तुम्हाला ग्राउंड या ठिकाणी चांगल्या प्रकारे काढायचं आहे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन इझिली होऊ शकेल. पुढे बघा, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेचे महत्त्व. बघा, पोलीस भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक योग्यता चाचणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण 100 गुणांच्या ह्या चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणे अनिवार्य आहे. यामध्ये 100 मीटर धावणे असेल, 1600 मीटर धावणे असेल आणि 800 मीटर या ठिकाणी मुलींसाठी असणार आहे. बघा, 1600 मीटर मुलांसाठी धावणे आणि महिलांसाठी 800 मीटर या ठिकाणी असते. म्हणजेच मुलींसाठी 800 मीटर पळावे लागते. नंतर बघा, गोळाफेक असतं. ठीक आहे, हे 3 इव्हेंट तुम्हाला असतात. यामध्ये काय 100 मीटर धावावं लागतं, 1600 मीटर धावावं लागतं, मुलींसाठी 800 मीटर असतं आणि गोळाफेक असतं. ठीक आहे, यामध्ये मुलांसाठी गोळाफेकचं जे वजन आहे ते या ठिकाणी जास्त असतं आणि मुलींसाठी कमी असतं. ठीक आहे, पुढे बघा, शारीरिक चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी संधी मिळते. जे मुलं शारीरिक चाचणीमध्ये पात्र ठरतात त्या मुलींनाच या ठिकाणी लेखी परीक्षेला बसता येतं. आणि लेखी परीक्षेला जर तुम्ही ग्राउंडमध्ये चांगले मार्क्स मिळवले तर तुम्ही लेखी परीक्षेला बसणार आहात. लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर तुमचं सिलेक्शन झालं समजायचं आहे. पुढे बघा, लेखी परीक्षेसाठी संधी मिळते आणि लेखी परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण या विषयांचा समावेश आहे. बघा, हे 4 विषय असतात. कोणते? एक असतं मॅथ म्हणजेच गणित, दुसरं असतं सामान्य ज्ञान, नंतर बघा चालू घडामोडी, तिसरे बुद्धिमत्ता चाचणी आणि चौथं विषय मराठी व्याकरण. हे विषय तुम्हाला असतात. यावरच तुम्हाला क्वेश्चन असतात. ठीक आहे, या 4 विषयांचा तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा आहे. दोन्ही चाचण्यांमधील एकत्रित गुणांचा आधारे अंतिम निवड यादी तयार होते. म्हणजेच ग्राउंडचे आणि लेखी परीक्षेचे असे एकत्रित गुणांच्या आधारे तुमची मेरिट लिस्ट तयार होते आणि त्या मेरिट लिस्टमध्ये ज्या मुलांचं नाव असतं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे असं समजायचं असतं. पुढे बघा, महत्त्वाची सूचना अशी की कागदपत्र पडताळणी तुम्हाला ठिकाणी करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तात्काळ या ठिकाणी तयार ठेवायची सर्व डॉक्युमेंट. भरती प्रक्रियेमध्ये वेळेवर कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आतापासूनच तयार करून घ्यावीत. यामध्ये जात प्रमाणपत्र असेल म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असेल, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच व्हॅलिडिटी असेल, नंतर नॉन क्रिमिलियर, नंतर तुम्ही जर बघितलं शाळा सोडण्याचा दाखला, आधार कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, जन्म प्रमाणपत्र, MSCIT किंवा इतर संगणक कोर्सचे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. विशेष प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रमाणपत्रे उदाहरणार्थ प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू असेल, पोलीस पाल्य असेल, होमगार्ड असेल किंवा अनाथ असेल, हे सर्व डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे आहेत. पुढे बघा, तुम्ही जर बघितलं काही प्रमाणपत्रांना मिळण्यास वेळ लागू शकतो, त्यामुळे उमेदवारांनी तातडीने कारवाई करायची आहे. तर बघा, संपूर्ण तुम्हाला माहिती मी ह्यामध्ये दिली आहे. आता बघा, या ठिकाणी तयारीसाठी तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर लक्ष केंद्रित करावे, नियमित व्यायाम करावे, योग्य आहार आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित सराव करणे आवश्यक आहे. कोचिंग क्लासेस किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मची मदत घेणेही फायदेशीर ठरू शकते. अधिकृत जाहिरात आणि सूचनांसाठी महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईटवर नियमितपणे भेट द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहतील. तुम्ही वेबसाईटला भेट नाही दिली तरी चालेल, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ह्या चॅनल तुम्हाला पोलीस भरतीबाबत A to Z सर्व अपडेट मिळणार आहे. तर पटापट सर्वांनी चॅनलला खाली लाल रंगाचं बटन दिले, त्यावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. ज्या मुलांना किंवा ज्या मुलींना पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी त्यांचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा, जेणेकरून तुम्हाला मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.